नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्र हो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्या अंतर्गत दिनांक 12 जुलै 2024 रोजी नवीन अपडेट आले आहेत, नवीन GR आलेला आहे। तरी हा GR सविस्तरपणे मी तुम्हाला वाचवून दाखवत आहे। तर या GR मध्ये जे काही बदल झाले आहेत, जे काही नवीन अपडेट आलेले आहेत, ते पूर्ण माहिती या GR मध्ये आहे, ते मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे। तरी व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्राला शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला सुरू करूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांचा GR दिनांक 12 जुलै 2024 रोजी आलेला आहे। याच्यात काय नवीन अपडेट केले आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्याच्या निर्वाहित भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात शासन निर्णय 28/6/2024 अन्वये मान्यता देण्यात आलेली होती। तर 28 तारखेला जे GR निघाला होता त्याच्यात बदल करून त्याच्यानंतर दिनांक 3/7/2024 रोजी शासन निर्णय काढला होता। त्याच्यात काय नवीन अपडेट दिले होते। शासन निर्णय 5/7/2024 अन्वये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अ व ब वर्ग महानगरपालिकेमध्ये वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिका क्षेत्रातील तालुकास्तरीय समिती ऐवजी वार्डस्तरीय समिती गठीत करण्यात आलेली। तर बघू याच्यामध्ये काय नवीन बदल केलेले आहेत। तर बघा, शासन निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणी प्रभावीपणे व सुलभतेने होण्यासाठी खालील बाबीची स्पष्टता करण्यात येऊन त्यास मान्यता देण्यात आली आहे। कुटुंबाची व्याख्या म्हणजे सदर योजनेसाठी कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे राहील। कुटुंब याचा अर्थ पती पत्नी व त्यांची अविवाहित मुले व मुली। नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव राशन कार्डवर लगेच लावणे शक्य होत नाही, त्यामुळे विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल। जे कोणती महिला तिचे नाव राशन कार्डवर नसते अशा महिलेला तिच्या पतीचे राशन कार्डाचे जी प्रत असते ते तुम्ही याचा उत्पन्नाचा दाखला म्हणून देऊ शकतो। परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतींचे जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येते। याशिवाय महिलेच्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड व 15 वर्षापूर्वीचे मतदान कार्ड देखील ग्राह्य धरला येते। हे सुद्धा फार महत्त्वाची बाब आहे। तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी आता तुम्हाला पोस्टातील बँकेसुद्धा चालल्या जाईल। योजनेचा ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात यावा। सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका अशा या महिलांकडे तुमचा हा अर्ज सादर करायचा आहे व यांच्यामध्ये जे काही खाली समिती गठीत केलेले आहेत तुमचे ऑफलाईन फॉर्म घेण्यासाठी, तर असे कोणकोणते याच्यामध्ये या समितीमध्ये आहेत यांना बघूता। गाव पातळीवर ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, तलाठी, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, ग्राम रोजगार सेवक व अन्य ग्रामपंचायत
कर्मचारी यांनी ग्रामस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी। सदर समितीचे आयोजन ग्रामसेवक व सदस्य ही अंगणवाडी सेविका असेल। तसेच तुम्ही जे काही ऑफलाईन फॉर्म आहेत तर या ग्रामसेवक किंवा अंगणवाडी सेविकाकडे जाऊन तुम्ही द्यावे। तर ग्रामस्तरीय समितीमार्फत अंतिम लाभार्थी महिलांची यादीचे प्रत्येक शनिवार व आवश्यकतेनुसार गाव चावडीवर वाचन करण्यात यावे। तसेच सदर यादी ग्रामपंचायत व अंगणवाडी केंद्र येथे प्रसिद्ध करण्यात यावी। सदर प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीवर हरकती प्राप्त झाल्यास त्यांचे निराकरण करण्यात यावे। तसेच दुरुस्ती सुद्धा टाळण्यात याव्यात। तर असा हा GR आहे मित्र हो। बघा भरपूर काय याच्यात चांगले बदल केले असून चांगलं झालेलं आहे, तरी बी महिलांना सोपं झालेलं आहे। तर असा हा GR बघा। तर मित्र हो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये।